तर आज मी विषय घेतोय की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि व्हिडिओ बनवायला का लागलो. तर व्हिडिओ बनवण्याचे काही कारणं आज मी सांगणार आहे. तर जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. पहिला मुद्दा मी घेतोय की तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. इंटरेस्ट जर नसेल ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट असं शेवटपर्यंत नाही करू शकत. तर कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला इंटरेस्ट हा हवाच. नुसतं व्हिडिओ बनवणं असू दे नाहीतर काहीही असू दे, तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही किती डेप्थपर्यंत जातात. तर तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल ना तर तुम्ही ते कुठलीही गोष्ट काहीच करू नाही शकत. तर पहिला मुद्दा मी इथं संपवतो. दुसरा मुद्दा मी घेतोय की यूट्यूब चॅनल कसं करावं. तर माझे यूट्यूब चॅनल करावं का नको म्हणून बरंचसं तळ्यात मळ्यात असायचं. पण जस्ट डू इट हे एक म्हण जी आहे त्या पद्धतीने मी यूट्यूबवरतीच बऱ्याचशा गोष्टी शिकलो. व्हिडिओ कसं बनवावा, चॅनल कसं उघडावं, अशा बरेचशी माहिती तुम्हाला भेटेल. तुम्ही ते तिथं बघा. सो तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुमचा ईमेल आय डी हवा आहे. बेसिक प्रोसिजर तुम्ही फॉलो करायची. सो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कुठल्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचे. व्हिडिओ तर तुम्ही बनवता. काही लोकांना इंस्टाग्रामवर इंटरेस्ट असतो, काही लोकांना फेसबुकवर असतो. तर तुम्ही तिन्ही ठिकाणी पण अपलोड करू शकता, काही हरकत नाही. पण यूट्यूब चॅनल क्रिएट करणं जरा थोडंसं तुम्हाला प्रोसिजर बघावी लागेल. त्याच्यात काय डिस्क्रिप्शन द्यायचं, तुमचं मोटिव्ह काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतात. तर जाऊन तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता. दुसरा मुद्दा झाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी यूट्यूब चॅनल क्रिएट केलं पाहिजे. तर मी तिसरा मुद्दा घेतोय की इंटरेस्ट झालं, यूट्यूब चॅनल क्रिएट झालं. तिसरा मुद्दा हा की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, AI आलंय. जॉब सगळ्या जाणार का. लोकांना भीती, सगळ्यांना म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तर खूपच भीती. तुमची व्हिडिओ बनवण्याच्या रिलेटेड मी म्हणू शकतो एक प्रेझेंटेशन स्किल्स हे डेली लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तो तिसरा मुद्दा मी प्रेझेंटेशनवर घेतोय आणि त्याची तुम्हाला जर सवय लागली तर तुमचं डेली लाईफचं तुम्ही जे काही काम करताय त्याचं प्रेझेंटेशन्स खूप छान राहतील. खूप छान प्रेझेंटेशन राहिलं की तुम्हाला कोणाची गरज नाही पडणार. तुम्ही जे काही काम करताय तर एका पाठीमागे एक प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता आणि विथ सम बुलेट पॉईंट्स. तुम्हाला बोलण्यासाठी काहीतरी पॉईंट्स हवेत. म्हणून प्रेझेंटेशन ही काळाची गरज आहे. व्हिडिओ बनवा, PPT बनवा, काहीही करा, पण प्रेझेंटेशन स्किल्स तुमचे वाढले पाहिजेत. शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, सगळीकडं आता प्रेझेंटेशन स्किल्स ही काळाची गरज आहे. म्हणून व्हिडिओ बनवणं इंटरेस्ट म्हणून घ्या, नाहीतर टाईमपास म्हणून घ्या, तुम्ही ते करत राहा. सो प्रेझेंटेशन स्किल्स ह्या खूप चांगल्या वाढतात तुमच्या आणि ते खूप गरजेचं आहे आजच्या. तर चौथा मुद्दा मी घेतोय पण स्क्रिप्ट ही हवीच. आता स्क्रिप्ट आपण काय पिक्चर डायरेक्टर तसा नाही आहे, पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर मी बरेचशा वर्ष फेसबुकवर लिहित होतो, बऱ्याच ठिकाणी मी पोस्ट करायचो. तर मला ते विरंगुळा म्हणा नाही तर काही म्हणा ती सवय होती. आणि जसं ही यूट्यूबची आयडिया नाही तर व्हिडिओ बनवण्याचं हे आलं तर म्हटलं चला आपणच कुठलाही व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्या पाठीमागं तुमचा मोटिव्ह लिहिता यायला पाहिजे. तुमची ही स्क्रिप्ट जशी चांगली गोष्ट जर तुम्ही तयार केली तर एक एक धागा असं तुम्ही विणत जाऊन, जसं स्वेटर विणताय घरगुती नाही तर काहीही घ्या, चिमणी घरटं बांधते तर एक काडी चिमणी आपल्या घर बांधण्यासाठी वापरते. तर जोपर्यंत ते सगळ्या गोष्टी अशी मजबूत आणि क्वालिटी लेवलची स्क्रिप्ट, क्वालिटी लेवलचं तुमचं मोटिव्ह तयार होत नाही तोपर्यंत कुठलाही व्हिडिओ करून काही फायदा नाही. सो तुम्हाला मोटिव्ह, पर्पज असलं पाहिजे तुमच्या व्हिडिओसाठी. काही बनवून चालणार नाही. तुम्हाला ते विचार करून लिहावं लागेल आणि ते मुद्दे मांडावे लागतील. चौथा मुद्दा मी इथंच संपवतो. तर पाचवा मुद्दा मी घेतोय की भाषा. आता मी मराठीमध्ये चॅनल का केला. मला असं नाही की बाबा इंग्लिश येत नाही, असं नाही की बाबा मला हिंदी येत नाही, पण
ठीक आहे, म्हणजे आपला मातृभाषा मराठी आहे, काही बोलायला लागलं तर असे शब्द फुटत जातात आणि स्पॉन्टेनियसली लोकांना इंटरेस्ट नसेल तर तुमचा व्हिडिओ कोणीही बघत नाही. सो मी फटाफट शब्द असे फुटले पाहिजेत, फटाफट तुमच्या स्टोऱ्या बांधल्या पाहिजेत, कमीत कमी टाईममध्ये तुम्ही जास्तीत जास्त डेटा ट्रान्समिट केला पाहिजे. तर आणि आपल्या रिलेटिव्स म्हणा, नाहीतर तुमचे मित्र म्हणा, नाहीतर तुमचा जनरिक लँग्वेज कुठली आहे ते तुम्ही ठरवायला पाहिजे. इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या. भारतामध्ये, महाराष्ट्रात तरी ह्या 3 लँग्वेजमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. पण तुमचा इंटरेस्ट कशात आहे, ज्याच्यात तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता, अशी भाषा घेऊन तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन बनवा. ऑफकोर्स ऑफिस, तुमचं कॉलेज, तर जिथं कुठं जशी गरज आहे तशा लोकांसमोर लँग्वेज स्विच करणं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तर लँग्वेज हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 5वा मुद्दा मी लँग्वेजवरती थांबतो. पुढचा मुद्दा घेतोय की कन्व्हिन्सिंग पॉवर. सो माझा एक मित्र आहे सागर म्हणून. तर सागर हा एरिया सेल्स मॅनेजर आहे. मी जास्त डिटेलमध्ये नाही सांगू शकत, पण त्याचं काम हे बोलायच्या रिलेटेडच आहे. तर तो खूप छान बोलतो. त्याला महिन्यातून बरेचसे कस्टमर्सला भेटायचं असतं. तर म्हणायचा मुद्दा काय आहे की तुम्हाला कन्व्हिन्स हे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत नेहमी कुठं ना कुठं तरी करावंच लागतं, त्याच्यातून सुटका नाही आहे. म्हणून कन्व्हिन्सिंग पॉवर हे तुम्ही व्हिडिओ बनवताना जर असेल तुमच्याकडं, नाहीतर तुम्ही प्रेझेंटेशन देत आहे कोणाला तरी कस्टमरला, तर तो कस्टमर लवकरात लवकर ॲग्री होईल तुम्ही काय बोलताय ते. सो कन्व्हिन्सिंग पॉवरसाठी तुम्हाला मुद्दे पाहिजेत. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही शिकताय तर ते तुम्ही डेली लाईफ, तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. कस्टमरला कन्व्हिन्स करायचं आहे, नाहीतर कस्टमरचे काही इश्यूज आहेत त्याला शांत करायचं आहे, तू शांत राहा, आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणजे व्हॉटेवर, ब्रँडिंग झालं, मार्केटिंग झालं. MBAमध्ये पण काही वेगळं नाही आहे, तुम्हाला याच सगळ्या गोष्टी शिकवणं. केस स्टडी, मी केस स्टडीज बनवतो आहे, पण MBAमध्ये ते अजून डेप्थ लेवलपर्यंत शिकवल्या जातात. आणि सगळीकडं ते तुम्हाला लेट्स से ट्रेन करतात. आणि तुम्ही एकदा ट्रेन झालं की मग तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट कसं करताय हे तुमच्यावर आहे. म्हणून कन्व्हिन्सिंग पॉवर हे तुम्ही डेली लाईफमध्ये घरच्यांशी बोला, आई वडील, मुलगा पण खूप हट्ट करतो, तर त्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे की आबा आत्ता मी ही गाडी नाही घेऊ शकत, पण उद्या घेईल, नाही तर परवा घेईल. आत्ता त्याला काय गरज आहे, बॅट बॉलची किंमत काही जास्त नाही आहे. सो त्याला त्या वेळेला पटवून द्यायला पाहिजे. ऑफकोर्स मी जास्त याच्यात पडत नाही. मुलगा म्हटलं तर इमोशनल तुम्ही असतातच, तर कधीतरी देतो, कधी मग पैसा जाता येतं, थोडाफार विचार करावा लागतो. तर कन्व्हिन्सिंग पॉवर ही तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला येते. आणि ती तुम्ही कस्टमर असू द्या, तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, पुढं जाऊन तुम्ही रिटायर्ड झालं तर तुम्ही ट्रेनर पण बनू शकता. सो ट्रेनिंगमध्ये ॲट द एंड एक्झाम्पल देऊन ते पटवणं हेच असतं. तर एकदा जर तुम्ही ही कन्व्हिन्सिंग पॉवर तुमची इन्क्रीज केली तर AI हे काहीही करू नाही शकत तुमचं, काहीही. या गोष्टी तुमच्या स्वतःच्या आहेत. अमिताभ बच्चनचा आवाज तुम्ही बघितलाय का? तो AIने रिप्लेस होऊ शकतो का? म्हणजे त्यांनी जे काही व्हॉइस टोन जे काही आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता जे काही सांगितल्या त्या सगळ्या एकत्र करून जो कुठला ॲड असू दे, जे कुठली फिल्म असू दे, त्याच्यामध्ये एक भारदस्त आवाज, भारदस्त प्रेझेंटेशन, भारदस्त कन्व्हिन्सिंग पॉवर हे कमीत कमी टाईममध्ये आणि इम्पॅक्टफुल शब्दामध्ये हे मांडता आलं तर जग तुमचे. कन्व्हिन्सिंग पॉवर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कन्व्हिन्सिंग पॉवर झाली आणि आता पुढच्या मुद्द्याकडे वळतोय मी. तर पुढचा मुद्दा आहे की तुम्ही एडिटिंग कसं करताय. एडिटिंगवरती तुम्ही थोडा टाईम स्पेंड केला पाहिजे. ठीक आहे, आता व्हिडिओमध्ये ॲक्शन, कट, डिलीट सगळं काही करता येतं. रिअल लाईफमध्ये तसं करता येत नाही. 1 टेकमध्ये तुम्ही काही गोष्टी करत आहात आणि त्याची सवय जर लावली तर सोन्याहून पिवळं काही नाही.
तर एडिटिंगमध्ये चुका सुधारण्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. इरेजर आहे असं तुमचं समजा, त्याची सवय जास्त लावून नका घेऊ. मीही जास्त व्हिडिओ एडिटिंगमध्ये टाईम नाही घालवत, पण ओव्हर द पिरियड छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकत गेला आणि तेवढ्या गोष्ट तुम्ही एक 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 आत्मसात केल्या आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या एका व्हिडिओमध्ये टाकल्या, तर ते एक जे इम्पॅक्टफुल व्हिडिओ तयार होईल ते लोकही बघतील. आणि ते व्हायरल होण्यासाठी तुम्हाला थोडंफार यूट्यूबचे बरेचसे प्रोटोकॉल फॉलो करायला लागतील, लाईक सिस्टमॅटिक कन्सिस्टंटली ते व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. मी आता त्या मुद्द्यामध्ये नाही जाते. माझा एरिया ऑफ इंटरेस्ट हे थोडेफार पॉईंट्स आहेत आणि त्याचा मला फायदा कितपत होण्यापेक्षा काहीतरी एक वेगळं करून बघूया, म्हणून मी हे नेक्स्ट स्टेप करतो आहे आणि हे जास्तीत जास्त दिवस मी करत राहील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नवीन नवीन मुद्दे घेऊन नवीन नवीन काही गोष्टी छोट्या मोठ्या डेली लाईफमधल्या रील्समधून थोडाफार टाईमपास, थोडाफार कुठं फिरायला गेलो या गोष्टी येतील आणि मोठे व्हिडिओमध्ये मी काहीतरी मेसेज नाही तर काहीतरी ट्रेनिंग देता येईल का की ज्याचा सगळ्यांना फायदा होईल. डेली लाईफ असू द्या, लहान मुलांच्या शाळेमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन, मुलाला कन्व्हिन्स करावं लागतं, मुलाला ट्रेनिंग द्यावं लागतं, कस्टमरकडे गेला कस्टमरला कन्व्हिन्स करायला लागतं, घरी आई वडील असतील आई वडिलांना त्यांचा मुद्दा समजून सांगायला लागतं, बायको असेल बायकोचं वेगळे मतं असतात, बायकोला समजून सांगायला लागतं. तर तुम्हाला याच्यामधून सुटका नाही. तुम्ही व्हिडिओ बनवा नाही तर नका बनवू. डेली लाईफमध्ये तुम्ही जे काही बडबड करताय ती लाईफ तुमची हे व्हिडिओज आहे. कोण ना कोणतरी तुम्हाला बघतंय आणि कोण ना कोणतरी त्याच्यावरती हसते, कोण ना कोणतरी त्याच्यावरती जोक मारते, तर तुम्हाला ते रिप्लाय देता यायला पाहिजे. चुका होतात, चुका नाही होत असं नाही आहे, पण त्या चुकातून उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही पुढं जायला पाहिजे. तर अशा बरेचसे फायदे मला या व्हिडिओ मेकिंगमधून शिकायला भेटले. मी परत रिपीट करतो, तुमचा इंटरेस्ट पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट शेवटपर्यंत करू नाही शकत. दुसरं, तुम्हाला ते व्हिडिओ कुठं अपलोड करायचे, तुमचं मोटिव्ह ठरवलं पाहिजे. प्लॅटफॉर्म यूट्यूब असेल, प्लॅटफॉर्म लेट्स से फेसबुकच असेल, नाहीतर इंस्टाग्राम असेल, वॉट एव्हर. सो ते तुम्हाला जिथं अपलोड करायचं आहे त्याचं तुम्ही चॅनल क्रिएट केलं पाहिजे, त्याचं थोडंफार एडिटिंग जमलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की तुम्ही कन्सिस्टंटली बनवलं पाहिजे. स्टोरी बनवताना जसं विणलं तसं व्हिडिओ पण छोट्या छोट्या गोष्टीहून विणत गेलं पाहिजे, तुम्हाला विणता यायला पाहिजे. मुद्दा मी घेतोय की तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करता यायला पाहिजे. स्टोरी विणून झाली, ती प्रेझेंटेशन करता यायला पाहिजे. तर प्रेझेंटेशन कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या, तुम्ही कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये, नाहीतर स्कूलमध्ये, तुम्ही कुठलीही गोष्ट, नाहीतर लहान मुलांना पोएम बनवून तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला ते प्रेझेंटेशन काहीतरी हवं आहे. विदाउट प्रेझेंटेशन काही कन्सिस्टन्सी झाली, कन्व्हिन्सिंग पॉवर, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट करून तुम्ही एक स्टोरी रिप्रेझेंट करा आणि तुम्ही रोजचं लाईफ एक स्टोरीच जगत आहात. सो फरक एवढाच आहे की मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतोय, बाकीचे लोक हे डेली तुम्हाला बघतात. एडिटिंग डेली लाईफमध्ये नसतं, स्पॉन्टान तुम्हाला रिॲक्ट करायचं असतं. फर्स्ट टाइम राईट, एका वन टेकमध्ये व्हिडिओ व्हायला पाहिजे, एका टेकमध्ये तुमचं प्रेझेंटेशन कस्टमरला गेलं पाहिजे. छोट्या टाईममध्ये महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचं प्रेझेंटेशन तुम्हाला करता यायला पाहिजे. चला, मी इथंच थांबतो. धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्यामुळे. थँक्यू. बाय. बाय कर. बाय.